गोष्ट सांगतो या चॅप्टरची, हा आता नीट लक्ष द्यायचं. या चॅप्टर मध्ये गंमत काय, या चॅप्टर मध्ये गंमत काय, आता हे पूर्ण छानपणे समजून घ्यायचं. हा या चॅप्टरचा पूर्ण चार्ट मी तर सांगतो. सगळ्यात आधी काय म्हटलं होतं आपण, नॉन कॉर्डेटा. फरक सांगून झाला आपला, परत सांगायची गरज नाही. इथं काय राजा, कॉर्डेटा. डन का इथपर्यंत? नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा इथपर्यंत खरंय. मग आता तुम्ही नॉन कॉर्डेटाचे काही एक्झाम्पल्स पाहिले, वर्ग पाहिले. पहिला होता पोरीफेरा, चला बोला पटापट. पोरीफेरा. दुसरा होता सिलेंटेरेटा, दुसरा होता सिलेंड्रेटा, तिसरा होता प्लॅटीहेल्मिंथिस. टिनोफोरा लिहिला नाही मी, इथं टिनोफोरा लिहून घेतो. इथं टिनोफोरा नंबर देत नाही आपण त्याला. प्लॅटीहेल्मिंथिस, प्लॅटीहेल्मिंथिस. चौथा ऍस्कल हेल्मिंथिस. चौथा कोणता झाला राजा, ऍस्कल हेल्मिंथिस. पाचवा कोणता झाला, ॲनेलिडा. पाचवा कोणता झाला, ॲनेलिडा. सहावा आर्थ्रोपोडा, सहावा झाला आर्थ्रोपोडा. सातवा झाला मोलुस्का, सातवा झाला मोलुस्का. आठवा इकायनोडर्मेटा, आठवा इकायनोडर्मेटा. नववा हेमिकॉर्डेटा, नववा हेमिकॉर्डेटा. आणि दहावा कोणता येतो, याचे एक्झाम्पल सायकॉन स्पॉन्जिला, सायकॉन स्पंज. याचं हायड्रा, सी अॅनिमोन आणि फायझेलिया. टेपवर्म, टेपवर्म, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लू. टेपवर्म, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लू. ऍस्कल हेल्मिंथिस, ऍस्कॅरियासिस आणि उचेरेरिया, ऍस्कॅरियासिस उचेरेरिया. गांडूळ, लीच आणि एक येतो नेरिस. गांडूळ, लीच, नेरिस. याच्यामध्ये येतात ऑल कीटक. मोलुस्कामध्ये गोगलगाय, शंख, शिंपले, ऑक्टोपस आणि स्क्विड, ऑक्टोपस आणि स्क्विड. इकायनोडर्मेटा मध्ये स्टारफिश, स्टारफिश आणि अजून येतो सी आर्चिन. आणि हेमिकॉर्डेटा मध्ये बॅलॅनोग्लॉसस आणि सायक्लोग्लॉसस. डन का, डन का? काय चालू होतं, कॉर्डेटा. आता मी कॉर्डेटा नवीन पेज वरती घेतो. हा कॉर्डेटा. याच्यानंतर आता इथून पुढे एक चार्ट लक्षात ठेवायचा. हा तो चार्ट लक्षात ठेवला की आपल्याला सोपं जातं, आपल्याला चॅप्टर इथून पुढचं समजायला सोपं जातं. मी तर चार्ट सांगतो तुम्हाला. आता आपण काय बघतोय राजा इथे, कॉर्डेटा. काय बघणार आहे आपण, कॉर्डेटा. बरोबर ना, काय बघणार आहे आपण इथून पुढे, कॉर्डेटा. आता कॉर्डेटा हा 3 याच्यामध्ये डिवाइड होतो. किती याच्यामध्ये डिवाइड होतो, 3. एक यस, यू आणि व्ही असं लक्षात ठेवायचं. कसं डिवाइड होतं हा, यस, यू, व्ही. म्हणजे हा यस, यू आणि व्ही असं डिवाइड होतं. यस, यू आणि व्ही. यस फॉर काय झालं राजा, सिफॅलोकॉर्डेटा. यस फॉर पाठ झालं पाहिजे. हा आता मी लिहितोय, आता मी हळूहळू चाललो इथून पुढे. यस फॉर काय झालं, सिफॅलोकॉर्डेटा. आपण त्या दिवशी ॲनेलिडा कम्प्लीट केलाय. हा आपल्याला खरं आर्थ्रोपोडापासून कम्प्लीट करायचंय, पण आता हे लिंक मध्ये चार्ट आपण कम्प्लीट करू आणि मग आपण सुरुवात करू. हा चार्ट मागच्या पेजवर कुठेतरी लिहून घ्या. यस फॉर काय झालं राजा, सिफॅलोकॉर्डेटा. यस फॉर सिफॅलोकॉर्डेटा. यू फॉर युरोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा. लिहित चला. हा यू फॉर युरोकॉर्डेटा. दरवाजा उघडायला पाहिजे होता ना, जास्त गरम आला. तू ये पुढे मग उघडत. तुला जसं मागे लोटून दे ना, कम्फर्टेबल बसते. डन का? येस. युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. व्हर्टिब्रेटा, व्हर्टिब्रेटा. हे बघ, सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि तिसरं काय लक्षात ठेवायचंय मला, व्हर्टिब्रेटा. तिसरं काय लक्षात ठेवायचं मला, व्हर्टिब्रेटा. आता याच्यामध्ये थोडस इंट्रो देतो. हा मी हे परत इन डिटेल सांगेल. तुम्ही लिहिलं हे 3 याच्यामध्ये कॉर्डेटा हा 3 याच्यामध्ये वर्गीकरण होतं त्याचं. त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, यस, यू, व्ही. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. इथून पुढे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की आपण ज्यावेळेस मी याचं इंट्रो देत होतो त्यावेळेस सांगितलं होतं का कॉर्डेटामध्ये सगळ्यात महत्वाचा एक शब्द येतो, तो म्हणजे नोटोकॉर्ड. कोणता शब्द येतो, नोटोकॉर्ड. ह्या नोटोकॉर्डला धरून या सेक्शनला प्रश्न जाऊ शकतो. हा नोटोकॉर्डला धरून.
आणि ह्या नोटोकॉडचं रूपांतर भविष्यात पुढे जाऊन कशामध्ये होतं राजा, पाठीच्या कण्यामध्ये. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्पायनल कॉर्ड मध्ये. कशात रूपांतर होतं त्याचं, स्पायनल कॉर्ड मध्ये. डन का, रूपांतर स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. आता हे याची गंमत काय की याच्यामध्ये हा जो नोटोकॉर्ड आहे, हा याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा लाईफ आयुष्यभर असतोय. याच्यामध्ये नोटोकॉर्ड कसा असतो, आयुष्यभर असतो. याची गंमत अशी आहे की याच्यामध्ये नोटोकॉर्ड बालावस्थेत असतो, अर्ली स्टेज मध्ये, लार्वल स्टेज मध्ये, बालावस्थेमध्ये. बालावस्था शब्द चुकीचा लिहिलाय, याच्या लार्वल स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, लहान अवस्थेमध्ये, सुरुवातीच्या अर्ली स्टेज मध्ये, डिंबक अवस्थेमध्ये याच्यामध्ये आपल्याला नोटोकॉर्ड पाहायला मिळतो. नंतर हा नोटोकॉर्ड निघून जातो, त्याचं रूपांतर पाठीच्या कण्यात होताना पाहायला मिळत नाही. आणि जो व्हर्टेब्रेट आहे, याची गंमत अशी होती का हा जो नोटोकॉर्ड आहे याचं रूपांतर आपल्याला पहिल्यांदा इथं स्पायनल कॉर्ड मध्ये होताना पाहायला मिळतं. कुठे होते राजा, स्पायनल कॉर्ड मध्ये याचं रूपांतर होते. काय हरकत, बघा फरक लक्षात ठेवायचा, फरक लक्षात ठेवायचा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. काय फरक करायचा, याच्यामध्ये नोटोकॉर्ड कसं राहतो, पूर्ण आयुष्यभर राहतो. याच्यामध्ये त्याच्या लार्वल, लहान अवस्थेमध्ये असतो. बाल काढून टाका, लहान अवस्था, हा लहान अवस्थेमध्ये असतो, लार्वल स्टेज मध्ये. पण ह्या दोघही ठिकाणी ह्या नोटोकॉर्डचं रूपांतर तुम्हाला पाठीच्या कण्यात झालेलं दिसतं का, नाही झालेलं. पण पहिल्यांदा नोटोकॉर्डचं रूपांतर ह्या स्पायनल कॉर्ड मध्ये ज्याच्यामध्ये होतं, त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं, व्हर्टेब्रेटा. मग महत्वाचा मुद्दा, मग असे काय म्हटलं होतं आपण, का आपण कॉर्डेटामध्ये येतो. कशामध्ये येतो आपण, पण कॉर्डेटामध्ये आपण सिफॅलोकॉर्डेटामध्ये नाही येत, कारण त्याचं नोटोकॉर्डच, त्याचं रूपांतर पाठीच्या कण्यात नाहीये. आपला पाठीचा कणा आहे, म्हणजे कॉर्डेटामध्ये आपण सिफॅलोकॉर्डेटामध्ये येत, कॉर्डेटामध्ये आपण युरोकॉर्डेटामध्ये येत, कारण तो फक्त नोटोकॉर्ड आपल्याला बालावस्थेत आहे. पण कॉर्डेटामध्ये आपण ह्युमन कशामध्ये येतो, व्हर्टेब्रेट मध्ये, कारण याचं रूपांतर नोटोकॉर्डचं कशात झालंय, स्पायनल कॉर्ड मध्ये. डन का, इथपर्यंत कळलं. आता व्हर्टेब्रेटाची गंमत पाहिजे, हे इथपर्यंत कळलं असेल. कॉर्डेटा 3 याच्यामध्ये, एस यू व्ही, सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. आता गंमत इथून चालू होती. हा जो व्हर्टेब्रेटा आहे हा 2 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. व्हर्टेब्रेटा किती सेक्शन मध्ये डिवाइड होतो, 2. आता याचं जे डिवायडेशन आहे ते असं होतं की तुम्हाला जबडा आहे किंवा जबडा नाही, जमतंय, जबडा आहे किंवा जबडा नाही, याच्यावरती याचं वर्गीकरण होतं. आणि ज्या प्राण्यांना जबडा नाही त्यांना म्हटलं जातं अग्न्याथा. काय म्हटलं जातं, अग्न्याथा. काय म्हणतात राजा त्याला, अग्न्याथा. काय म्हणतात त्याला, अग्न्याथा. आणि ज्या प्राण्यांना जबडा आहे त्या प्राण्यांना म्हटलं जातं ग्नॅथोस्टोमॅटा. काय म्हणतात त्यांना, लक्षात ठेवायचं. व्हर्टेब्रेटा परत 2 याच्यावर आपण डिवाइड करतो. ज्यांना जबडे नाही त्यांना म्हणायचं अग्न्याथा. काय म्हणायचं राजा, अग्न्याथा. आणि ज्यांना जबडे आहे त्यांना म्हणायचं ग्नॅथोस्टोमॅटा. काय म्हणायचं, ग्नॅथोस्टोमॅटा. डन का, यांना काय म्हणायचं, जबडे नसणारे, जबडे नसणारे. आणि यांना म्हणायचं जबडे असणारे. अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा, अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. डन का, अग्न्याथा आणि अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथा म्हणजे जबडे नसणारे आणि ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे जबडे ज्याला अ म्हणजे नसणाऱ्या गोष्टी येतात. अज्ञात म्हणजे जबडे नसणारे आणि ज्ञातोस्टोमॅटा म्हणजे जबडे. आता हा जो जबडे नसणारे याच्या डोक्यावरती ओएस लिहून ठेवायचा. काय लिहून ठेवायचा, ओएस. काय लिहायचं याच्या डोक्यावरती, ओएस. ओ इथे लिहायचा, एस इथे लिहायचा, ओएस. काय 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 म्हणतो, हा अभ्यास. अज्ञात आणि हे तू सांगणार हा आता, याच्यानंतर माझ्या नंतर हे अज्ञात आणि ज्ञाथोस्टोमॅटा. अज्ञात आणि ज्ञाथोस्टोमॅटा. अज्ञाताला काय लिहिलं आपण, ओएस. ओ फॉर काय लिहितो आपण, ऑस्ट्रॅकोडर्मी. ओ फॉर ऑस्ट्रेकोडर्मी, ऑस्ट्रॅकोडर्मी. आणि एस फॉर सायक्लोस्टोमॅटा, एस फॉर सायक्लोस्टोमॅटा. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं. आणि मागची सेकंड लाईन जी आहे ना, मी तिथून विचारायला सुरुवात करणार आहे. तुझ्यापासून तू लक्ष द्यायचं आता. एस फॉर सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा. चार्ट हा तुम्हाला तिघांना विचारणार मी. बडबड करू नको हे म्हणण्यापेक्षा हे बेस्ट जातं ना.
अज्ञात आणि ज्ञात हो. हे बघ, आपण पाहतोय कॉर्डेटा. कॉर्डेटाचे 3 याच्यामध्ये वर्गीकरण होतोय. 1 सफेलोकॉर्डेटा, 2 युरोकॉर्डेटा, 3 व्हर्टेब्रेटा. आपण कशात आहे? सेफेलोकॉर्डेटा मध्ये नोटोकॉर्ड आयुष्यभर असतो. कशामध्ये? सेफेलोकॉर्डेटा मध्ये नोटोकॉर्ड आयुष्यभर असतो. युरोकॉर्डेटा मध्ये तो फक्त लहान अवस्थेत लार्वल स्टेज मध्ये असतो. लार्वल स्टेज मध्ये दोघही ठिकाणी नोटोकॉर्डचं स्पायनल कॉर्ड मध्ये कन्व्हर्जन नाही. त्याच्यानंतर येतो व्हर्टेब्रेटा, ज्याच्यामध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर कशात झालंय? स्पायनल कॉर्ड मध्ये. हा जो व्हर्टेब्रेटा आहे हा परत 2 याच्यामध्ये डिवाइड होतो. जबडे नसणारे, जबडे असणारे. जबडे नसणाऱ्यांना म्हटलं जातं अज्ञाता. काय म्हणतात? अज्ञाता. जबडे असणाऱ्यांना म्हटलं जातं ज्ञाथोस्टोमॅटा. काय म्हणतात? ज्ञाथोस्टोमॅटा. आता जबडे नसणारे जे आहे ना, मग आपण अरे याला जबडे नाही, ओ पुढे म्हणायचं येस, ओ येस. काय म्हणायचं? ओ जबडे नाही याला. मग मारून काही फायदा नाही, आपलाच हात असं जाईल. हो येस, ओ ऑस्ट्रॅकोडर्मी आणि यस सायक्लोस्टोमॅटा. अज्ञाताचे 2 वर्ग लक्षात ठेवायचे. वर्गीकरण 2 याच्यामध्ये अज्ञाताचे. 1 ऑस्ट्रॅकोडर्मी आणि 2 सायक्लोस्टोमॅटा. ऑस्ट्रॅकोडर्मी, सायक्लोस्टोमॅटा. डन का? इथपर्यंत डन. आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हटलो आपण? ज्ञाथोस्टोमॅटा. काय म्हणतो आपण त्याला? ज्ञाथोस्टोमॅटा. ज्ञाथोस्टोमॅटा म्हणजे काय राजा? जबडे असणारे. जबडे असणारे. आता जबडे नेमके कोण कोणाला आहे? तर जबडे असणाऱ्यांमध्ये पहिले येतं पायसेस, मासे. माशांना जबडे असतात बरं. पहिला येतो पायसेस. काय म्हणायचं राजा त्याला? पायसेस. पायसेस मध्ये मासे येतात. पायसेस मध्ये कोण येतं? मासे येतात. पायसेस मध्ये कोण येतं राजा? मासे. लक्ष द्या. या माशांवरती आता मेन्सला प्रश्न आहे. मासे येतात. पायसेस मध्ये कोण येतं? मासे येतात. आता मासेचे 2 प्रकार असतात. एक राहतो मासा के वाला आणि एक मासा असतोय ओ वाला. एक मासा राहतो के वाला, एक मासा राहतो ओ वाला. के फॉर कॉन्ट्रिक थाईस, के फॉर कॉस्ट्रिक थाईस का कॉन्ट्राईस, 2 प्रकारचे मासे येतात. के फॉर कॉन्ट्रिक थाईस आणि ओ फॉर ऑस्ट्रिक थाईस. आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा. के वाला मासा, ओ वाला मासा आपण इन डिटेल बघू. थोडंसं इंट्रोडक्शन, थोडंसं नंतर समजवायला सोपं जाईल. के कॉन्ट्रिक थाईस आणि ओ ऑस्ट्रिक थाईस. बरोबर. ओ गोल असतो ना, ओ गोल असतो ना, गोल असतो आणि अंड सुद्धा गोल असतं. मग ऑस्ट्रिक थाईस जे मासे येतात ना, ते अंडे देतात. काय देतात? अंडी देतात. असं लक्षात ठेवायचं. के वाला जो मासा आहे ना, हा पिलांना जन्म देतो. फरक कळला? के वाला मासा कुणाला जन्म देतो? पिलांना. ओ वाला मासा काय करतो? अंडी घालतो. आणि दुसरा फरक, के वाला मासा फक्त खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतो. के वाला मासा फक्त खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतो. ओ वाला मासा खारं आणि गोड दोघंही पाण्यामध्ये असतात. ते परत एकदा, के वाला मासा ओनली खाऱ्या पाण्यामध्ये, ओ वाला मासा खारं आणि गोड दोघंही पाण्यामध्ये असतात. डन. इथपर्यंत सेकंड कॅरेक्टरिस्टिक कळली. तुम्हाला माहितीये का, इथं फक्त खारं पाणी आहे आणि इकडं खारं आणि गोड आहे, म्हणजे इकडचे मासे जास्त असणार. इथं खारं आणि गोड आहे आणि इथं काय फक्त केला खारं आहेत ना. केलं फक्त काय म्हटलो मी? खारं पाणी. खाऱ्या पाण्यातले जे मासे आहेत के वाले जे मासे आहेत ते फक्त 5% असतात. किती टक्के असतात? 5%. ओ वाले जे मासे आहेत ते 95% आहेत. ओ वाले मासे किती टक्के आहेत? 95%. ओ वाले मासे किती आहेत? आता गंमत अशी आहे, अजून एक कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहे, माशांना खवले असतात. माशांना खवले असतात. खवल्याचे 2 प्रकार आहे, प्लॅकॉइड आणि सायक्लॉइड असे 2 प्रकार येतात. टॅनॉइड, टेप्लॉइड का टॅनॉइड असं पण काहीतरी येतं. कसं लक्षात ठेवायचं? ओ वाला मासे तुम्हाला एक कॅटेगरी माहिती ना, तिथं एसटी नाव लक्षात ठेवायचं किंवा एसटी बस म्हणा. चला एसटी बस म्हणा. ओ वाले मासे जे खवले विचारतात, ऑलरेडी विचारून झालंय म्हणून एवढं इन डिटेल सांगावं लागतं. ओ वाला मासा आहे त्याच्यामध्ये खवल्यांचे जे प्रकार आहेत ते यस आणि टीचे आहेत. त्याचे लॉंग फॉर्म आपण बघून घेऊ व्यवस्थित. सायक्लॉइड आणि प्लॅकॉइड असं काहीतरी असेल. सायक्लॉइड आणि टेनॉइड असं काहीतरी असेल. ओ वाल्यामध्ये जे खवले आहेत ते कोणत्या प्रकारचे? यस आणि टी. कोणत्या प्रकारचे राजा? यस आणि टी. आणि के वाला जो मासा आहे त्याच्यामध्ये जे खवल्यांचे प्रकार आहेत ते पी वाले. कोणत्या प्रकारचे? पी वाले. कोणत्या प्रकारचे? पी वाले. आता मी हे एकदा नोट करून दाखवतो आणि मग ते आपल्याला छानपणे लक्षात येईल. किती माशांचे प्रकार सांगितले राजा? किती सांगितले? 2. त्यातला एक के वाला मासा, दुसरा ओ वाला मासा. लॉंग फॉर्म आपण नंतर बघू, आधी समजून घ्या. के वाला मासा, ओ वाला मासा. के वाला मासा काय म्हटलो? हा काय घालू शकतो? पिलांना जन्म देऊ शकतो ना. हा के वाला मासा, के वाला मासा पिलांना जन्म देतो. पिलांना जन्म देतो. ओ वाला मासा 2 गोष्टी आहेत, हा अंडी पण घालतो आणि पिलांना पण जन्म देऊ शकतो. डन का?
हा फक्त कोणत्या पाण्यामध्ये राजा? खाऱ्या पाण्यामध्ये. कोणत्या पाण्यात आहे? खाऱ्या. हा कोणत्या पाण्यात आहे? खाऱ्या पण आणि गोड पण. मग दुसरा कॅरेक्टरिस्टिक लगेच लक्षात येते. खारं पाण्यात म्हणजे किती पर्सेंट असायला पाहिजे? 5%. हा किती पर्सेंट असायला पाहिजे? 95%. किती टक्के असायला पाहिजे? 95%. अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगितली जी पेपरला येणार. याच्यामध्ये जे खवले हे किती प्रकारचे आहेत? एक. हा पी प्रकारचा खवला असतो, प्लॅकॉइड. पी प्रकारचा खवला असतो, प्लॅकॉइड. कोणत्या प्रकारचा खवला आहे? पी प्रकारचा. इथं जे खवले येतात त्या खवल्याने एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवला आपण. काय म्हटलं आपण त्यांना? एस आणि टी. काय म्हटलं आपण त्यांना? यस आणि टी. काय म्हटलं आपण त्यांना? यस आणि टी. हा, याला आयएमपी करायचा, व्हेरी व्हेरी आयएमपी. हा पी प्रकारचा खवला याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये एस टी प्रकारचा खवला येतो. हा 5%, हा 95%, हा ओनली खाऱ्या पाण्यात आहे. हा खाऱ्या आणि गोड्या पाण्यात आहे. हा पिलांना जन्म देतो. हा अंडी पण घालू शकतो आणि हा पिलांना पण जन्म देऊ शकतो. हा विषय कुणाचा चालू आहे राजा? पायसेस. कुणाचा विषय चालू आहे? पायसेस. कुणाचा विषय चालू आहे? आता गंमत बघा, तुम्ही जर मासे खाणारे असाल, खाणारे जरी असतात तरी एवढं बारकीनं कोणी पाहत नाही. मासे जे असतात ना, मासे दोन प्रकारचे असतात. जिथं माशाचं एंड संपतं ना, तिथं एक समोर तोंड असतं. हा एक प्रकार आहे. आणि एक दुसरा प्रकार आहे, जिथं तोंड संपतं ना, तोंड खाली राहतं काही माशांचं. ज्या माशाचं तोंड खाली राहतं त्याला म्हणायचं के मासा. आणि ज्या मासाचं तोंड जिथं समोर राहतं त्याला म्हणायचं ओ मासा. तोंड कुठं असणार? हा बघ, हा मासा आहे. याचं तोंड कुठे आहे राजा? इथे. कुठे आहे तोंड? इथे. आणि हा जो मासा आहे बघ, या माशाचं तोंड आपल्याला जर पाहिलं तर तोंड इथे. तोंड कुठे आहे याचं? इथे खाली. ज्या माशाचं तोंड खाली असतं त्या माशाला काय म्हणायचं? के मासा. आणि ज्या माशाचं तोंड वरती असतं त्या माशाला काय म्हणायचं? ओ मासा. काय म्हणायचं? ओ मासा. डन का? हा हा, मिडलला म्हणजे समोर म्हणजे मिडलला. तेच समोर म्हणजे मिडल. हा थोडासा खाली राहतो, याचं तोंड थोडस खाली राहत. उलट झालं का माझ्याकडनं? उलट झालंय माझ्याकडनं? नाही रे, एकदा चेकआउट करा बरं. मी क्रॉस केलंय का? एकदा चेक कर बरं. ओ माशा काय तो के का? एकदा चेक करा बरं बुक मध्ये. चेक केलं का? तू चेक केलं का? एकदा चेक करा बरं, क्रॉस चेक करा. केलं ना? शुअर माहित? ओके, उलट झालं माझ्याकडनं. ओके, सॉरी. इथं काय घ्यायला पाहिजे फक्त? इथं काय घ्यायला पाहिजे फक्त? ओके, इथं फक्त घ्यायला पाहिजे अंडी. इथं पिलं यायला नको. हा, ओके ओके, येस येस येस. इथं काय यायला पाहिजे? अंडे आणि पिलं. करेक्शन करून घ्या. हा, बाकी ओके. बाकी ओके लिहिलंय मी. एक चुकलं असेल माझ्याकडनं. अजून एक महत्वाचा मुद्दा. बडबड नका करू, कृपया बडबड करू नका. ए, डन का इथपर्यंत? आता याचे खालचे एक्झाम्पल आहे, ते परीक्षेला आलेत. मग याचे खालचे एक्झाम्पल आपण नंतर घेऊ. आपण फक्त इंट्रो जातोय म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंड क्रिएट होतं. डन का इथपर्यंत? आता मागच्या स्लाइड वरती या. मागच्या स्लाइड वरती या. आपण काय पाहतोय? कॉर डेटा. आपण काय पाहिलं? याच्या एक्झाम्पल वरती प्रश्न आहे बरं का. हे एक्झाम्पल, हे थोडंसं इंट्रो आहे. आपण नंतर परत याला जाणार. एक्झाम्पल वरती प्रश्न आहे बघा. स्कॉलिओडॉन विचारला होता आता. स्कॉलिओडॉन त्या बाजूला येतो, ज्याला डॉग फिश असं म्हटलं जातं, त्या बाजूला येतो. हिप्पो मासं होतं बघ, त्याला हॉर्स फिश, तो विचारलेला होता. इक्थिओपिस अँफिबियन्स आहेत. इक्थिओपिस 3 नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे, अँफिबियन्स आहे. त्यावरती प्रश्न होता आत्ताच्या मेन्सला. ते आपण थोडं इन डिटेल जाऊ नंतर. डन का? ओके. हा, आता आपण हे जे बघतोय त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? हा, इथपर्यंत पाहिलं आपण कॉर डेटा. कॉर डेटाचे किती प्रकार आहे आपण पाहिले? किती प्रकार पाहिले? 3 प्रकार पाहिले, बरोबर ना? त्यातला पहिला कोणता होता? सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटाचं रूपांतर परत कशात आहे? व्हर्टेब्रेटाचं आपण परत 2 याच्यामध्ये पाहिलं. जबडे असणारे, जबडे नसणारे. नसणाऱ्यांना म्हटलं आपण अज्ञाथा, असणाऱ्यांना म्हटलं आपण ग्नॅथोस्टोमॅटा. काय म्हटलो आपण? ग्नॅथोस्टोमॅटा. आता जबडे नसणाऱ्यांना परत म्हटलं ओ एस. ओ फॉर ऑस्ट्रेकोडर्मी आणि एस फॉर सायक्लोस्टोमॅटा. ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. नंतर आपण पाहत होतो जबडे असणाऱ्यांमध्ये पाहिलं आपण पायसेस. मग आता ओरली आयडिया आली ना, पायसेस 2 प्रकारचे असतात. एक के टाईप असतो, एक ओ टाईप असतो.
के टाईप म्हणजे कोणत्या पाण्यात राहणारा, खाऱ्या पाण्यात. ओ म्हणजे खारं आणि गोड. के किती पर्सेंट असतात, 5%. ओ किती असतात, 95%. परत के वाले अंडी पण घालतात, पिनाला जन्म पण देतात. ओ वाली फक्त काय घालणार आहे, अंडी घालणार आहे. त्याच्यानंतर आपण यांचे खवल्यांचे प्रकार पण करून घेतले. के वाल्यामध्ये पी प्रकारचे खवले असतात, पी प्रकारचे. के वाल्यामध्ये पी प्रकारचे खवले असतात. ओ वाल्यामध्ये एस आणि टी प्रकारचे खवले असतात. डन इथपर्यंत. ओके. पायसेस झाल्यानंतर अजून एक प्रकार याचा पडतो, कोणता, टेट्रोपोडा. अजून एक प्रकार पडतो, कोणता, टेट्रोपोडा. कोणता प्रकार पडतो राजा, टेट्रोपोडा. कोणता प्रकार पडतो, टेट्रोपोडा. डन का. टेट्रोपोडा मध्ये परत 4 प्रकार येतील. टेट्रोपोडा मध्ये किती प्रकार येतील, 4. आता हे 4 प्रकार फार अवघड नाही, लक्षात राहणं अवघड नाही. आता ऑलरेडी माशांचा विषय संपलाय पायसेस मध्ये. माशांचा विषय आपण घेतलाय पायसेस मध्ये. आधी पाण्यातले घ्यायचे, नंतर पाण्यात आणि जमिनीवरचे घ्यायचे, नंतर जमिनीवरती सरपटणारे घ्यायचे, नंतर आपण स्वतः मॅमल्स घ्यायचं, मग पक्षी एव्स घ्यायचं. त्यातले मासे तर गेले ना आता. मासे पायसेस मध्ये सेपरेट. मग टेट्रोपोडा मध्ये काय येतं, 1 अँफिबियन्स, 2 रेप्टाइल्स, 3 मॅमल्स आणि 4 एव्स. डन का. अरे हा क्रम कसा आहे, की हा क्रम कसा आहे, याच्यामध्ये अगोदर आपण काय लक्षात घेतलं पाहिजे, आधी पाण्यातले, नंतर पाणी आणि जमिनीवर राहणारे. डन. पाणी आता आता हा पाण्यातच होता, त्यांनी एक नवीन स्वतःमध्ये गोष्ट अडॉप्ट केली, काय, तो जमिनीवर पण यायला लागला. आता जमिनीवर आली तर तो शांत बसणार आहे का, नाही. मग तो म्हणतो आता मला सरपटता पण आलं पाहिजे. आणि मग येतो रेप्टाइल्स. आता त्याला सरपटता पण यायला लागलं. मग तो म्हणतो सरपटणी इथपर्यंत मला नको, मला आणखी पाहिजे. मग आपण पुढचा वर्ग लक्षात ठेवतो, मॅमल्स नंतर वरती पक्षी लक्षात ठेवतो आपण, एव्स. मग यातलं आता हा मुद्दा तर विषय संपला. आता लक्षात ठेवायचं, पाण्यात आणि जमिनीवर राहणारे अँफिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स आणि एव्स. मग टेट्रोपोडा मध्ये हे 4 गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. टेट्रोपोडा मध्ये किती गोष्टी घ्यायच्यात, ह्या 4. त्यातली एक कोणती, एक बोला, कोणतं घ्यायचं, अँफिबियन्स. 2 रेप्टाइल्स, 3 मॅमल्स आणि 4 एव्स. डन का. हा, अशा प्रकारे आता तुम्हाला काय कळलं पाहिजे, आता मी तुम्हाला सांगतो. याला लास्ट टाइम मी याला सांगतो, मग तुम्हाला आता गोष्टी समजल्या पाहिजे. आपण सुरुवात केली होती नॉन कॉर्डेटा पासून. कुठून सुरुवात केली, नॉन कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा असे 2 आपण याच्यामध्ये वर्गीकरण करतो. नॉन कॉर्डेट मध्ये काय म्हणतो आपण, नोटोकॉर्ड नाही, नोटोकॉर्ड आहे. हा पहिला विषय म्हटला होता. नंतर नॉन कॉर्डेटा मध्ये हर्ट कोणत्या बाजूला असतं, डॉर्सल. इकडे कोणत्या बाजूला आहे, वेंट्रल. नंतर स्पायनल कॉर्ड जर म्हटलं आपण, नोटोकॉर्ड, त्याच्या तिथे कोणत्या बाजूला आपल्याला, तिथं वेंट्रल साईडला. आपल्याकडे कोणतं आहे, डॉर्सल साईडला. नंतर आपण नॉन कॉर्डेटा मध्ये इन डिटेल जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपल्याला सापडलं पोरिफेरा, नंतर सिलेंट्रेटा, प्लॅटेहेल्मिंथिस, पोरिफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटेहेल्मिंथिस, ॲस्कलहेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि देन कॉर्डेटा. बरोबर. आता पोरिफेराचे एक्झाम्पल पाठ व्हायला पाहिजे, सायकॉन, स्पॉन्जिला, स्पंज. डन. सिलेंट्रेटा मध्ये हायड्रा, सी अॅनिमोन, फायझेलिया. आणि फायझेलियाला म्हटलं जातं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. त्याच्यानंतर टिनोफोरा नंतर प्लॅटेहेल्मिंथिस मध्ये प्लॅनेरिया, टेपवर्म, लिव्हर फ्लू. ॲस्कलहेल्मिंथिस मध्ये ॲस्केरियासिस, उचेरेरिया. ॲस्कलहेल्मिंथिस झाल्यानंतर येतं ॲनेलिडा, गांडूळ, लीच, नेरिस. नंतर आर्थ्रोपोडा मध्ये येतात सर्व कीटक. मोलुस्का मध्ये येतं गोगलगाय, लीच, ऑक्टोपस, शंख, शिंपला आणि स्क्विड. त्याच्यानंतर इकायनोडर्मेटा, सी आर्चिन, स्टारफिश, तारामासा आणि सी आर्चिन. इकायनोडर्मेटा नंतर येतं हेमिकॉर्डेटा मध्ये बॅलेनोग्लॉसस, सायकोग्लॉसस. नंतर आपण शिफ्ट होतो कॉर्डेटा मध्ये आपण 3 याच्यामध्ये वर्गीकरण करतो, सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. सेफॅलोकॉर्डेटा मध्ये नोटोकॉर्ड आयुष्यभर आपल्याला पाहायला मिळतो, पण पाठीच्या कानात रूपांतर होत नाही. सेफॅलोकॉर्डेटा सॉरी युरोकॉर्डेटा, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आपल्याला, नोटोकॉर्ड आणि नर्वकॉर्ड दोघही, नोटोकॉर्ड आणि नर्वकॉर्ड दोघही त्याच्यामध्ये, जे आपल्याला लहान अवस्थेमध्ये म्हणजे लार्वल स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि नंतर येतो व्हर्टेब्रेटाचं बेस्ट एक्झाम्पल, नोटोकॉर्ड कशात कन्वर्ट होतो, स्पायनल कॉर्ड मध्ये.
मग हा जो व्हर्टेब्रेट आहे याचा आपण परत दोन याच्याने वर्गीकरण करतो, जबडे नसणारे, जबडे असणारे. जबडे नसणाऱ्यांना आपण काय म्हणतो? अग्न्याथा. अग्न्याथा. आणि जबडे असणाऱ्यांना म्हणतो आपण ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथा. अग्न्याथाला आपण म्हणतो ओ. येस, जबडे नाहीये. ओ. ओ फॉर ऑस्ट्रेकोडर्मी. ऑस्ट्रेकोडर्मी. आणि येस फॉर सायक्लोस्टोमॅटा. येस फॉर सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा. आणि त्याच्यानंतर जबडे असणाऱ्यांना आपण काय म्हटलो? ग्नॅथोस्टोमॅटा. आणि ग्नॅथोस्टोमॅटा परत दोन याच्यात वर्गीकरण होतो, एक पायसेस आणि दोन टेट्रोपोडा. आणि टेट्रोपोडा परत चार याच्यामध्ये वर्गीकरण त्याचं केलं जातं, एक अँफिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स, एव्स. अशा प्रकारे हे तुमचं छान माहित असायला पाहिजे. हे इथपर्यंत झाल्यानंतर मग सुरुवातीची गोष्ट तुम्हाला असं इंट्रो पूर्ण छान माहित पाहिजे का, ज्याच्यामध्ये आपण बॉडी सिमेट्री पाहिली, सिमेट्रिकल असिमेट्रिकल पाहिलं, बॉडी कॅव्हिटी बद्दल आपण बोललो, असिलोमेट्स, सुडोसिलोमेट्स, सिलोमेट्स वरती आपण बोललो, ट्रिप्लोब्लास्टिक वरती आपलं बोलणं झालं. त्याच्यानंतर बॉडी लेवल ऑर्गनायझेशन वरती आपण बोललो, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड कशात आहे, सेल कशात आहे, टिश्यू कशात आहे, ऑर्गन सिस्टीम पहिल्यांदा प्लॅटियल मिंथिस मध्ये मला पाहायला मिळालं. ऑर्गन सिस्टीम नाही, ऑर्गन लेवल मला प्लॅटियल मिंथिस मध्ये पाहायला मिळालं, आणि ऑर्गन सिस्टीम ॲस्कल हेल्मिंथिस पासून मला पुढे पाहायला मिळालं. बरोबर, अशा प्रकारचं हे चॅप्टरचं इंट्रोडक्शन आहे. आणि याच्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला असं जर छान माहित असेल तर गोष्टी रिकॉल व्हायला छान मदत होईल. अदरवाईज तुमचा आणि त्याचा संघर्ष कायम राहत जाईल. तर तुम्हाला असं चिटकावता आलं पाहिजे का, अरे अज्ञातामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हाला कळलं पाहिजे हे एक्सटिंग झालेले प्राणी जे आता आपल्याला पाहायला नाही मिळत आहे, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे, नंतर हे चिटकावता आलं पाहिजे त्या गोष्टींना. मग हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे सेफलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा म्हणजे काय, तर तुला कळलं पाहिजे सेफलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटामध्ये परत तुला कळलं पाहिजे, व्हर्टेब्रेटामध्ये कळलं पाहिजे अग्न्याथा, ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथा जर म्हटलं तर लगेच कळलं पाहिजे ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटामध्ये परत कळलं पाहिजे तुला पायसेस आणि टेट्रोपोडा. टेट्रोपोडामध्ये परत कळलं पाहिजे अँफिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स. आणि मग ज्यावेळेस तू मॅमल्स मध्ये शिफ्ट होतो त्यावेळेस तुला परत तीन गोष्टी कळल्या पाहिजे, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. काय कळलं पाहिजे? प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. कुठे गेला आता हे? कुठे लिहिलं रे आपण हे? इकडे का? हा, आपण टेट्रो इथपर्यंत आलो होतो ना, ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा पर्यंत आलो ना, एक मिनिट, इथपर्यंत आलो ना. हे बघ, व्हर्टेब्रेटा, अग्न्याथा, अग्न्याथामध्ये ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. आणि इकडे म्हटलं मी ग्नॅथोस्टोमॅटा मध्ये पायसेस आणि टेट्रोपोडा. टेट्रोपोडामध्ये मी अँफिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स आणि एव्स. आता हा जो मॅमल्स आहे, आपण मॅमल्स मध्ये येतो. आपण कशामध्ये येतो? मग आता बघा आपण कशामध्ये येतो, आपण कशामध्ये येतो बघा. बरोबर आहे का? कॉर्डेटामध्ये आपण आहे, कॉर्डेटामध्ये आपण आहे, मान्य आहे का? ओके, मान्य. आपण व्हर्टेब्रेटामध्ये मान्य आहे, आपण व्हर्टेब्रेटामध्ये, आपण व्हर्टेब्रेटामध्ये ग्नॅथोस्टोमॅटामध्ये आहे का? ग्नॅथोस्टोमॅटामध्ये आहे. ग्नॅथोस्टोमॅटामध्ये टेट्रोपोडामध्ये आपण येतो. म्हणजे याचे दोन प्रकार झाले ना, पायसेस आणि टेट्रोपोडा. आपण पायसेस मध्ये नाही ग्नॅथोस्टोमॅटाचे, पण ग्नॅथोस्टोमॅटाच्या आपण टेट्रोपोडामध्ये येतो ना. टेट्रोपोडामध्ये आपण येतो. टेट्रोपोडामध्ये आपण कुठे येतो? मॅमल्स मध्ये. आणि मॅमल्सचे परत तीन प्रकार पडतात. पीएम ऑफिस माहिती तुम्हाला, त्याच्यावरून हे लक्षात राहतं. पीएम, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. पीएमयू लिहा पुढचं. ग्नॅथोस्टोमॅटा, तुम्ही हे लिहिलं हे नका लिहू. ग्नॅथो लिहितो ना, सांगतो ना. आपण इन डिटेल नाही जाते, आपण इन डिटेल नाही जाते. एक्झाम्पल हे परत घ्यायचंय आपण. हा याच्याने एक बॅकग्राऊंड तयार होईल, पुढच्या लेक्चरला चॅप्टर संपवतोय. म्हणजे हे तिथं ऑलरेडी काय होतं, सगळे मासे पण सांगायचे प्रकार, लगेच एक्झाम्पल पण सांगायचे, मग ते कॉम्प्लेक्स एक्झिट हे होऊन जातं. काय होईल, चॅप्टर शिकवत असताना हा फ्लो क्रिएट झालं पाहिजे, माहित पाहिजे हे या असं आहे. मग खालच्या गोष्टी सांगताना ते पटपट समजतं. मग आता समजा लगेच अज्ञात सांगायचा आणि लगेच अज्ञातामध्ये लगेच मी सांगायला सर्व ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा, लगेच ते एक्सप्लेन करेपर्यंत वरच गायब राहतं. मग आधी हा फ्लो चार्ट चांगल्या डोक्यात बसला ना, मग तुम्हाला ते सोपं जातं. मग आपण इन डिटेल ते नंतर उद्याच्या लेक्चरला, जे सोमवारी असेल मे बी जेव्हा, मग ते एका लेक्चर मध्ये संपवणं शक्य होतं. अलग लक्षात, आता ते लगेच नाही होणार एवढं.
आपण बघा नॉन कॉर्डेटा मध्ये एक्झाम्पलच पाठ केले मगच आतमध्ये एंट्री केली, मग ते इझी व्हायला लागतं, अदरवाईज ते इझी नाही होत मग ते. हा याचं काय म्हटलो आपण, तुला काय वाटलं चॅप्टर संपलं काय? याचे काय म्हटलो आपण, पायसेस आणि टेट्रोपोडा, पायसेस आणि टेट्रोपोडा. टेट्रोपोडा मध्ये आपण काय म्हटलं, ऍम्फिबियन्स, ऍम्फिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स, एव्हज. आणि मग इथून पुढे नंतर आपण हे पाहणार मॅमल्स. मग मॅमल्स मध्ये काय म्हणायचं आपण, PMU, PMU, PMU. हे बघ दोन शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचे. एक लक्षात ठेवायचं SUV, काय लक्षात ठेवायचं, आणि दुसरं लक्षात ठेवायचं PMU. इथं तर नाव चांगलं तयार होतं, पमू पमू. इथं नाही चांगलं नाव होतं तयार होत. एस सेफेलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. प्रोटोथेरिया, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. डन का? आता कोण सांगते एवढं सगळं? चला बोला, हे कोण सांगते एवढं चार्ट सगळं आपण जे बोललो आता ते, म्हणजे आपण मग सुरुवात करू. चल कोणतरी बोला पटकन, म्हणजे संपवतील मला पटकन. हो नाही नाही, नॉन कॉर्डेटा पासून सांगा. तुम्हाला कॉर्डेटा पासून लक्षात आहे तुझ्या? आजू सांगेल नॉन कॉर्डेटा. हा बोल. त्याला राग आला, थांब तू सांग. तुलाच राग आला ना आता तू. ललित चिडून पाहू राहिला. ललित घे चल सांग लवकर. हा नॉन कॉर्डेटा ऐका ऐका. हा तू नेक्स्ट. हा तुम्ही तिघ मोठ्याने मोठ्याने तू मोठ्याने. पोरीफेरा, सिलेंटेराटा, टिनोफोरा, ब्रॅटिएल्मिंथिस, आस्किलेल्मिंथिस, आरेनिडा, ऑर्थोपोडा, मोलस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा. आता एक्झाम्पल सांग त्यांची. अय मागे ऐका जोरात, तू मोठ्याने बोल ना थोडं. पोरीफेराची सायकॉनॉनिस पंजे, त्याच्यानंतर सिलेंटेराटाचे हायड्रा, फायजिलिया आणि सियानिन, फायजिलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, त्याच्यानंतर टिनोफोरा, त्याच्यानंतर ब्रॅटिएल्मिंथिस, टेपवर्म, लॅनेरिया आणि लिव्हर फ्लू, त्याच्यानंतर ॲस्केलेल्मिंथिस, ॲस्केरियासिस आणि उल्चरेटिया, त्याच्यानंतर ॲनेलिया, लीच, गांडुएलनेरिस, त्याच्यानंतर ऑर्थोपोडा, ऑल काइंड ऑफ इन्सेक्ट्स, त्याच्यानंतर मोलिस्का, त्याच्यामध्ये स्क्वीड, ऑक्टोपस, त्याच्यानंतर गोगलगाय, त्याच्यानंतर शंख आणि शिपलेट, त्याच्यानंतर इकायनोडर्माटा, सीआरची आणि स्टारफिश, त्याच्यानंतर हेमिकॉर्डेटा, बॅलेनोप्लॉसिस आणि सायक्लोप्लॉसिस. कॉर्डेटा बोला आणि त्याच्यानंतर कॉर्डेटा बोल ना, तिला सांगायचं. सांग कॉर्डेटा आलं. अजून कोणी इच्छुक असेल? तू नाही, मोठ्याने मोठ्याने. लहान वर्टेब्रेटा. हा व्हेरी नाईस. टेट्रोपोडा.
सायक्लॉइड आणि टिनॉइड. येस, सायक्लॉइड आणि टिनॉइड. आणि मॅमल्स राहिला पी प्रोटोथेरिया. मागून काढ काय मागे. डन का? डन. इथपर्यंत आपण आता हे बघितलं. तुमच्याकडे आता वेळ आहे. आपण ॲनिलिडा घेतलं होतं लास्ट टाइम. मी आता ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का हे 3 सेक्शन एंड करतो. जोपर्यंत 3 एंड होत नाही तुम्ही म्हणायचं नाही थांबा, मी पण थांबणार नाही. डन. नसेल तर आताच थांबून घेतो. काय करू? घेऊ ना? घेतो. ॲनिलिडा घेतलाय, 5 मिनिटं लागतील, पुढचे 2 संपवावे लागतील. चालेल. डन. आणि पुढच्या लेक्चरला येताना 3-3.5 तासांचा वेळ काढून यायचा. थोडंसं सगळे कामं बंद करून यायचे, जेणेकरून चॅप्टरचे PYQ पण आपण डिस्कस करू शकतो आणि हे चॅप्टर आपण एंड करू. चालेल का? जेव्हा लेक्चर असेल, मे बी सोमवारी नसेल, मे बी जेव्हा असेल तेव्हा 3-3.5 4 जेवढं जाईल तेवढं चॅप्टर एंड झालं पाहिजे फक्त. चालेल. चला बोलू मग. एक चॅप्टर राहील फक्त, हार्मोन्स आणि ते पाहायचं. एक चॅप्टर राहिलं, एक चॅप्टर पाहायचं राहिलं आणि ते डिसीज मधलं एक थोडं सेक्शन राहिलं. रिजनरेशन, ते रिप्रोडक्शनचं, प्लांटचं एक पाहायचं राहिलं. ते 1-2-3 सेक्शन आहे. ते नाही का, ते हार्मोन्स चॅप्टरला काय म्हणतो रे आपण त्याला? ग्लँडचं चॅप्टर येतं बघा, तेच एक घ्यायचं राहिलं. एक प्रिलिमला 3-4 वेळा प्रश्न आहे, चालतीवर तेवढं घेऊन